वळत पुढच्या बातमीकडे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील हवामानाबद्दल एक महत्त्वाचा इशारा दिलाय. पुढील काही दिवसात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येणार आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घसरण अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेमुळे किमान तापमानात मोठी घट दिसून येईल. तिकडे जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका हा वाढलाय. जिल्ह्याचं तापमान हे 10 अंशांखाली गेलंय. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचं तापमान 11 अंशांनी घट झाली होती. मात्र बदलत्या वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात वाढ झाली होती. पण आता पुन्हा एकदा जिल्ह्यात थंडीची लाट पसरल्यानं जनजीवनावर देखील याचा परिणाम होतोय. वाढत्या थंडीच्या बचावासाठी ग्रामीण भागात शेकोटीचा आधार घेतला जातोय. याबाबत आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका हा मोठ्या प्रमाणात वाढला असून जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली आले आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती व राज्यात सर्वाधिक कमी तापमान असलेल्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याची गिनती होती. मात्र वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचे तापमान काही प्रमाणात हे वाढलेले होते. पण पुन्हा एकदा जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली आले असून थंडीचा कडाका वाढल्याने थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी आता शेकोट्या देखील पेटल्या आहेत. खरं तर आपण जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अर्थात नशिराबाद या गावामध्ये आहो आणि या ठिकाणी आपण बघतोय की थंडीच्या बचावासाठी ग्रामस्थांच्या वतीने, नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. शेकोट्यांवरती खरं तर आता ग्रामस्थांची चर्चा जी आहे ती सुरू आहे. मात्र या थंडीचा परिणाम हा जनजीवनावर देखील झाला असून अनेक नागरिकांना खरं तर थंडीमुळे अनेकांची कामे ही खरं तर लवकर पूर्ण करायला लागत आहेत. कशा पद्धतीने थंडीचा तडाखा हा जिल्ह्यात आहे, ग्रामस्थांचं याबाबत काय मत आहे आपण जाणून घेणार आहोत. आता काय सांगणार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत पुन्हा एकदा थंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळते आहे. कशा पद्धतीचा थंडीचा कडाका आहे? ये साल जो ठंडी है उसका तापमान बहुत ज़्यादा 9 से नीचे हो गया है. पिछले साल से इस साल ठंडी ज़्यादा है जिसका जनजीवन पे बहुत ज़्यादा असर पड़ गया. स्कूल के बच्चे जो है उनके लिए सुबह के शिफ्ट के लिए बहुत प्रॉब्लम हो रही है. बच्चों को तकलीफ़ हो रही स्कूल की. इसके लिए बहुत सी चीज़ें जो है ठंडी की वजह से उनके जनजीवन पे परिणाम हो गया है. कशा पद्धतीचं वातावरण जे आहे सध्या गावात आहे, कारण थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. थंडीमुळे सकाळी सकाळी जे लहान मुलं बालक शाळेत जातात त्यांनाही यामुळे खूप त्रास होतो. त्यांची शाळेची अडचण होते. जे रस्ते गजबजलेले असायचे 10 नंतरही ते आज लवकरच सामसूम होताना दिसत आहेत. आणि थंडीचा कडाका खूप वाढल्याने नागरिकांना याचा, वृद्ध नागरिकांनाही सुद्धा जास्त त्रास आहे. नक्कीच आपण बघायला गेलं तर या वाढत्या थंडीचा परिणाम जो आहे हा जनजीवनावर देखील होताना पाहायला मिळत आहे. सोबतच जळगाव जिल्ह्यात खरं तर हरभरा व दादर या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त असली तरी मात्र केळीच्या पिकाला मात्र याचा मोठा परिणाम होणार आहे. वाढत्या थंडीमुळे केळीच्या उत्पन्नात घट होणार असल्याची शक्यता असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. पुढील काळातही जिल्ह्यात थंडी अजून प्रमाणात वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून उबदार कपडे वापरावे असं आवाहन देखील आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव. दरम्यान हवामान विभागानं जालना जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला आणि यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालाय. आज किमान तापमान 11 अंश सेल्सिअस अंशांपर्यंत खाली घसरल्यानं चांगलीच हुडहुडी भरली आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक हे शेकोट्यांचा आधार घेत आहेत. आजपासून ही थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. 2 दिवसात पारा 9 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे जिल्ह्यात यंदा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर जालन्यात पारा 11 अंशांवर गेलाय. आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि ग्रामस्थ त्यामुळे आता या थंडीचा बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. आजपासून ही थंडीची लाट आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तर 2 दिवसात पारा हा 9 डिग्री अंश सेल्सिअस पेक्षा घसरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.